सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार ही बातमी बाहेर येताच राजकीय वर्तुळामध्ये आणि माध्यमांमध्ये एक वेगळीच चर्चा सुरू झाली। अर्थातच आता व्हिडिओ शूट करताना त्यांची शपथ ही घेऊन झाली आहे, पण शपथविधीपेक्षा त्यांच्या वेळेवरच जास्त प्रश्न उपस्थित झालेत। इतकी घाई कशाला? आजच शपथ घेणं गरजेचं होतं का? उपमुख्यमंत्री पद हे तर घटनात्मक देखील नाही, मग एवढी तत्परता का दाखवली गेली? असे एक ना अनेक सवाल सोशल मीडिया, चर्चासत्रांमध्ये आणि राजकीय प्रतिक्रियांमध्ये पुढे आले। पण जर आपण थोडं मागे वळून देशाचा इतिहास पाहिला तर असं लक्षात येतं की सत्तेमध्ये अचानक निर्माण होणारी पोकळी आणि त्यावर तात्काळ घेतलेले निर्णय हे भारतासाठी नवे नाहीयेत। उलट काही प्रसंगी वेळ थांबलेली नसते आणि निर्णय हे घ्यावेच लागतात। तर गोष्ट आहे 1964 सालची। देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं 27 मे रोजी निधन झालं। देश शोकसागरामध्ये बुडालेला होता, पण प्रशासन थांबवता येत नाही। त्याच दिवशी गुलजारीलाल नंदा हंगामी पंतप्रधान म्हणून शपथ घेतात। कुठलाही राजकीय गदारोळ नाही, कुठलीही सत्ता संघर्षाची भाषा नाही, फक्त एक स्पष्ट गरज, देशाला पंतप्रधान हवा। इतिहास 2 वर्षांनी पुन्हा तसंच वळण घेतो। गोष्ट 1966 सालची। 1966 मध्ये लाल बहादूर शास्त्री यांचं ताश्कंदमध्ये अचानक निधन झालं। पुन्हा देश हादरला, पुन्हा अनिश्चितता आणि पुन्हा त्याच दिवशी गुलजारीलाल नंदा शपथ घेतात। दोन्ही वेळा त्यांनी फक्त 13 दिवस पदभार सांभाळला, पण त्या 13 दिवसांमध्ये देश नेतृत्वाविना राहू नये हाच त्यामागचा उद्देश होता। गोष्ट आहे 1984 सालची। 1984 मध्ये परिस्थिती आणखी गंभीर होती। 31 ऑक्टोबर रोजी सकाळी इंदिरा गांधी यांची हत्या झाली। देशभरात संताप, हिंसाचार आणि अस्थिरता निर्माण झाली। संध्याकाळपर्यंत राजीव गांधी पंतप्रधान म्हणून शपथ घेतात। काही तासांमध्ये हा अवकाश मुद्दाम लांबवला गेला नाही, कारण त्या क्षणी देशाला निर्णय घेणारा एक चेहरा हवा होता। सत्ता रिकामी दिसणं परवडणारं नव्हतं आणि या सगळ्या उदाहरणांमध्ये एक गोष्ट समान आहे, पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री ही पद घटनात्मक आहेत। भारतीय संविधानानुसार सरकार अस्तित्वात असणं अनिवार्य आहे। मंत्रिमंडळाशिवाय राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे निर्णय घेऊ शकत नाहीत। त्यामुळे अशा वेळी तात्काळ शपथविधी अपरिहार्य ठरतो। मात्र इथे आता आणखी एक प्रश्न निर्माण होतो, उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक नाही, संविधानात त्याचा काही उल्लेखही नाही, मग तरीही इतकी घाई का? याचं उत्तर राजकारणाच्या व्यवहारामध्ये दडलेलं आहे। सत्ता ही केवळ घटनात्मक किंवा चौकटीमध्ये नसते, ती संदेशामध्ये देखील असते, म्हणजे एक मेसेज देण्यामध्ये असते। निर्णय कोण घेणार, सत्तेच्या केंद्रस्थानी कोण आहे, जबाबदारीमध्ये कोण आहे, हे स्पष्ट नसेल तर अफवा या आणखी वाढतात आणि संभ्रम निर्माण होतो आणि त्यामुळे प्रशासन कमकुवत आहे का असे देखील प्रश्न उपस्थित होतात। अशा वेळी तात्काळ शपथविधी हा केवळ पदाचा नसतो, तो नियंत्रणाचा, स्थैर्याचा आणि संदेशाचा असतो। आणि म्हणूनच सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी भोवती झालेली ही चर्चा फक्त व्यक्तिपुरती मर्यादित नाही, ती सत्तेची पोकळी, राजकीय स्थैर्य आणि वेगवान निर्णय प्रक्रियेची गोष्ट आहे। इतिहास एकच सांगतो, शपथविधी हा भावनिक क्षण असू शकतो, पण तो त्याहून जास्त एक थंड डोक्याने घेतलेला राजकीय निर्णय आहे। आणि म्हणूनच इतकी घाई का हा प्रश्न योग्य जरी असला तरी तो भारताच्या राजकीय इतिहासामध्ये नवा मात्र नक्की नाहीये। या सगळ्या घडामोडींबद्दल आपल्या भावना काय, कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा। आणि हो, महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या, पण त्या का मिळाल्या, ते पद का रिक्त झालं, तर अजितदादा यांचं अकाली निधन झालं म्हणून। त्यामुळे त्यांनाही आपण विसरता कामा नये, त्यांना कायम स्मरणात आपण ठेवायला हवं। न्यूज 18 मराठीकडून आणि आपल्या सगळ्या दर्शकांकडून अजित पवार यांना आदरपूर्व श्रद्धांजली आपण देऊयात।